सो हेअर वी स्टार्ट. रेकॉर्डिंग चालू झालेली आहे आता. गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं. आता आपण नेक्स्ट लेसन बघत आहोत. ते आहे प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन. म्हणजे आपण बेसिकली आज झाडांबद्दल शिकणार आहोत की त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांचं फंक्शन, त्यांचं काम आणि त्यांची आपण स्ट्रक्चर कसं आहे ते. हॅलो, हा, या बाबतीत आपण आज बघणार आहोत. तर आपल्याला बेसिकली प्लांट्समध्ये कोणतेही जे वृक्ष आपण किंवा झाड आपण बघितलं, तर सर्वात पहिले बेसिकली आपल्याला कोणते कोणते पार्ट दिसतात. तर ते आहे रूट, स्टेम, लिव्स, फ्लावर्स अँड फ्रुट्स. म्हणजे कुठेही आपण कोणताही प्लांट किंवा कोणताही वृक्ष आपण जर कन्सिडर केलं, किंवा आपण कोणतेही वृक्ष आपण पहिले गृहीत धरलं, तर आपल्याला सर्वात पहिले त्याचे रूट म्हणजे त्याची मुळं, नंतर खोड म्हणजे स्टेम्स, लिव्स पानं, फ्लावर्स फुलं आणि फळ, अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे आपल्याला पार्ट्स दिसतात. आणि त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक पण असतात, म्हणजे त्यांचे वेगवेगळे काम पण असतात. तर तेच आपल्याला बघायचं की कोणत्या पार्टचं कोणतं काम आहे म्हणून. ठीक आहे तन्मय? ओके, सो लेट्स बिगिन विथ रूट्स. आपण सर्वात पहिले पाहणार आहोत रूटचं. ओके, सो बेसिकली कसं आहे की रूट हा असा ऑर्गन आहे जो आपल्याला प्लांटच्या म्हणजे जमिनीच्या खाली आपल्याला आढळून येतो. ओके, सो तर त्याची ग्रोथ कशी असते याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. द पार्ट दॅट ग्रोज ओके द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड towards the soil is called radicle, and the part that grows above the soil is called plumule. Plumule. सो बेसिकली बघा, कोणतेही सीड म्हणजे कोणताही बी आपण जे रोवलं किंवा आपण जर ते जमिनीत टाकलं आणि त्याला आपण जर रोवलं, तर बेसिकली त्याच्यातून दोन पार्ट निघतात. पहिला पार्ट असतो जो जमिनीकडे जातो, आणि जो दुसरा पार्ट असतो तो जमिनीवर येतो. जो जमिनीवर येतो त्याला आपण प्ल्युमल असं म्हणतो, आणि जो जमिनीत जातो त्यालाच रॅडिकल असं म्हणतो. ओके, तर अशा प्रकारे दोन पार्ट पडतात. जर कोणताही बी जर आपण त्याला जमिनीत टाकलं किंवा त्याची आपण पेरणी केली, तर बेसिकली असे दोन पार्ट मध्ये सर्वात पहिले उद्भवतात. जो जमिनीकडे जातो, द पार्ट दॅट ग्रोज टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड रॅडिकल, अँड पार्ट दॅट ग्रोज अबव द सॉइल इज कॉल्ड प्ल्युमल. ओके, सो हे दोन पार्ट्स आहेत. प्रतीक्षा? काय सर? हा, लक्ष देत आहेस ना बाळा? हो सर. ओके, गुड. सो आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. सो द रूट that forms from the radicals and grows into the ground. Okay, and the root is thick near the ground and gradually deeper to the pointed end. So this part of the plant growing below the soil for support is called root. So basically जर आपण बघितलं तर कोणताही रूट या साईडला आपल्याला दाखवतात ते बघा. कोणतेही रूट, आता सपोज ही जमीन आहे, सपोज दिस इज लँड. ओके, आणि आपलं एक रूट ग्रो झालेलं आहे. तर रूट ग्रो जर झालेला आपण जर बघितलं तर हा ठीक असतो सुरुवातीला, आणि ग्रॅज्युअली टेपर होत जातो. जसं जसं आपण खोल जाऊ तसं तसं ते छोटं होत जातं. ओके, सो हे कॅरेक्टरिस्टिक त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. द रूट दॅट forms from the radical grows into the ground, and the root is thick near the ground. So if suppose this is the ground, so here we found the root is thick, and then if we go deeper and deeper into the soil, then we will found the root is getting we can say thinner and thinner. So that shape is called the tapering form. Okay, म्हणजे तो टेपर फॉर्म मध्ये जातो. सो दॅट्स वाय सो टेपर फॉर्म मध्ये जातो. दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक, और हे एक विशेषण आहे कशाचं, रूट्सचं. So we can see the plants growing below the soil. Okay, so this part of the plant is growing below the soil is support is called the root. So basically root आतमध्ये जातात ते सपोर्ट साठी. कोणत्याही प्लांटला सपोर्ट देण्यासाठी, एक पाया मजबूत राहण्यासाठी हे रूट हे अशा प्रकारे जमिनीत जात असतात. The root of some plant produces secondary root the roots of some plant produces secondary root that grow obliquely and spread far and wide in the soil. The roots support the plant. The roots
supports the plant, and this type of fruit is called the taproots. Okay, so taproot. So basically, what they said, कि if some plants are growing, the secondary roots like this. काय काय जे मूळ असतो ना, त्या मूळला कधी कधी सेकंडरी रूट, त्या रूट्सला सेकंडरी रूट्स पण निघतात काही काही प्लांट्स मध्ये. ओके, सो त्याला आपण सेकंडरी रूट असं कन्सिडर केलंय आणि त्याला आपण टॅप रूट असंही म्हणतो. ते बेसिकली झाडाला सपोर्ट करण्यासाठी, ओके, सपोर्ट देण्यासाठी ते जरा वाईड रेंज मध्ये पसरतात जमिनीमध्ये, जे जसं इथं सांगितलेलं. ओके, सो हा जे पॉइंट्स आहे, हे जे 2 पॉइंट्स आहे, and then we will go for the next. The root bears hair-like produce near the root tip. This called root hair. Your root tip आपण जर ही जर इमेज आपण कन्सिडर केली, ओके, ही जर इमेज आपण कन्सिडर केली, सो रूट टिप म्हणजे एक पॉइंटेड और एंड वी कॅन से द एंड त्याच्या ओके, द एंड ऑफ रूट, द पॉइंटेड एंड ऑफ रूट इज वी कॉल्ड द रूट टिप. आणि त्याच्या जवळ जे हेअर लाईक स्ट्रक्चर मध्ये रूट्स जे ग्रो करतात त्याला आपण रूट हेअर्स असं म्हणतो. ओके, अँड द रूट टिप इज डेलिकेट मीन्स वॉट, दे आर सो, बोलताना एक स्मूथ पार्ट असतो आणि एक खूप नाजूक असा पार्ट असतो, आणि त्या नाजूक पार्टची सुरक्षा करण्यासाठी आणि त्याला वेरियस डिसीज किंवा कोणत्या डॅमेज पासून, इंजुरीज पासून त्याच्या प्रोटेक्ट करण्यासाठी एक कॅप लाईक स्ट्रक्चर असतो, त्यालाच रूट कॅप असं म्हणतात. ओके, कॅप लाईक स्ट्रक्चर होतं. जर आपण इथं बघितलं व्यवस्थित, परत तुम्हाला एकदा दाखवतो. जर रूट टिप कडे आपण बघितलं तर रूट टिप हा एक थिन म्हणजे एकदम बारीक निमुळता होत गेलेला पार्ट आपल्याला दिसेल. तर निमुळता होत गेलेला पार्ट जो आहे हा वाला, त्याला आपण रूट टिप असं म्हणतो, आणि त्याच्या प्रोटेक्शनसाठी, त्याच्या संरक्षणासाठी एक कॅप लाईक स्ट्रक्चर असतो, त्यालाच आपण रूट कॅप असं म्हणतात. ओके, सो रूट कॅप, रूट टिप, रूट हेअर, प्रायमरी रूट हा बेसिकली म्हणजे हाच रूट. This root we are talking about, the main root is called primary root. Okay, and secondary root जे एक सेकंड पार्ट आपण त्याला बोलू शकतो, सेकंडरी रूट जे ग्रो करतात रूट्सवर, दिस कॉल्ड सेकंडरी रूट. त्यालाच आपण ओके, त्यालाच आपण टॅप रूट असंही नाव दिलेलं होतं. ओके, सो हा जो रूट्स बद्दल मी तुम्हाला जे जानकारी दिली ते तुम्हाला समजलंय ना? प्रतीक्षा, समजतंय मी काय बोलतोय ते? हो सर. ओके, सिद्धो, जय, हो सर, समजतं. ओके, एनी डाऊट याच्यामध्ये की काय No, कसं sir. वगैरे? नो सर. No. ओके, आता म्यूट करा. सो जस्ट आपण पुढे वळूया. सो त्या ठिकाणी दिलेलं आहे की टेक अ ग्लास जार, आणि जर समजा एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे की जर आपण कांदा बघितला आणि अर्धा फिल, ओके, जर अशा पोझिशन मध्ये जर आपण कांदा ठेवला एका जारमध्ये, ग्लास जारमध्ये, ओके, तर काही दिवसानंतर आपल्याला आढळून येईल की त्याचे जे रूट्स आहेत ते असे ग्रो झालेले असतात. दे आर कॉल्ड फायबरस रूट्स. द थ्रेड लाईक अँड फायबर लाईक roots arising from the stem are called fibrous roots. ओके, जर आपण हा आता बघितलं, हा एक रूट बघितला, तर रूटचे म्हणजे या ठिकाणी त्यांना सांगायचं की रूटचे बेसिकली 2 पार्ट आहेत. ओके, एक टॅप रूट जो आपण फर्स्ट बघितला, आणि एक फायबरस रूट. ओके, सो दिस इज टॅप रूट मध्ये आपण बेसिकली जो नॉर्मल स्ट्रक्चर बघितलेला आहे, ओके, नॉर्मल स्ट्रक्चर बघितलेला ज्याला सेकंडरी रूट शेअर वगैरे आणि रूट कॅप असतात, त्याच्याच प्रकारे हा एक बेसिक रूट झाला. तशाच प्रकारे फायबरस रूट्सचे पण स्ट्रक्चर असतात. तर मग त्यांनी ते सांगितलं की देअर आर टू मेन टाइप्स ऑफ रूट्स, टॅप रूट्स अँड फायबरस रूट्स. ओके, देन वी हॅव dicotyledonous plants have tap roots, and cotyledonous the plants have fibrous roots. सो ह्या प्लांट्स बद्दल आपण जाणून घेऊया पुढच्या पॉइंटला, की पुढे आपल्याला कळेलच की व्हॉट आर दिस प्लांट. सर, हा बोला. मोनोकोटिलेडनस म्हणजे काय? हा, ते सांगत होतं. हे प्लांट्सचे 2 पार्ट आहेत. ओके, प्लांट्सचे 2 पार्ट आहे. ते प्लांट्सचे पार्ट त्याला डिवाइड कशा प्रकारे केलेलं हे तुम्हाला पुढे कळेल. म्हणजे प्रॉपर्टीज, आता फक्त एवढंच कन्सेप्ट ठेवा की ह्याचे रूट्सचे 2 पॉइंट्स असतात, 2 पार्ट्स असतात. एक वी कॅन से टाईप असतात, एक टॅप रूट आणि एक फायबर्स रूट्स. ओके, ते मी एक्सप्लेन करतो पुढे की मोनोडिकॅलिडस आणि
हा डायकोलेडनस हे काय प्रकारचे प्लांट्स आहेत ते. ओके, सो पुढे वळूया. अँड देन okay, then we will see, if we see some there are some examples. आपण जर बघूया तर काय काय plants, there are plants like maize, sugarcane, sorghum have two types of roots. Okay, त्याच्यातही काय काय roots असतात जे वेगळ्या प्रकारचे roots असतात. Okay, so some roots are underground, whereas some grows from the stems just above the soil. आपण बघितलं काय काय झाडामध्ये असं असतं की ती जी खोड असतात त्या खोडाच्या अवतीभोवती काही मुळं आपल्याला आढळून येतात. जसं हे बघा या ठिकाणी एक दाखवलेलं पॉइंट, एक खोड आहे आणि हे जमीन आहे. ही लँड आपण याला कन्सिडर करूया. हे खोड आहे आणि जमीन आहे. जमिनीच्या वर सुद्धा आपल्याला काही रूट्स म्हणजे काही मुळं आपल्याला आढळून येतात. तर अशा प्रकारे काही काही वी कॅन से काही काही प्लांट्स मध्ये दोन प्रकारचे रूट्स आढळतात. एक टॅप रूट plus such kind of we can say above the soil roots. That roots called adventitious roots. Okay, काही plants मध्ये the plant like maize, sugarcane we can say साखर आपण त्याच्यावरून हे करतो. Okay, sugarcane, then we can say the sorghum has the two types of fruit. ऊस. ओके, ऊसाला जर आपण व्यवस्थित पाहिलं, ऊस जर आपण कधी बघितलं तर ऊसचा पण स्ट्रक्चर असाच असतो. एक खोड असतो आणि थोडा पार्ट मध्ये जस्ट अबाव द सॉइल वी सी द रूट लाईक दिस अबाव द सॉइल. अंडर सॉइल म्हणजे सॉइलच्या जर आपण आतमध्ये पाहिलं तर वी कॅन सी द रूट्स, बट जस्ट अबाव द सॉइल वी विल ऑल्सो सी सच टाइप ऑफ रूट्स. सो दॅट रूट्स इज कॉल्ड ॲडव्हेंटिशियस रूट्स. बिसाइड द नॉर्मल फंक्शन लाईक, तर त्यांचं फंक्शन कसं आहे ते हे तर सांगतात. बिसाइड द नॉर्मल फंक्शन लाईक ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, जसं नॉर्मल रूट्स पाण्याचं शोषण करतो, ऍब्झॉर्ब करतो आणि मिनरल्स ऍब्झॉर्ब करतो. अँकरिंग म्हणजे एक सपोर्ट करतो अँड सपोर्टिंग द प्लांट, एक फाउंडेशन क्रिएट करतो जो प्लांटला सपोर्ट करण्यासाठी. त्याच प्रकारे रूट्स परफॉर्म सम अदर फंक्शन्स टू. तर ते ऍडव्हेंटिशियस रूट्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स पण परफॉर्म करतात. The root source, some modification perform this additional function. So some example of such modified roots are aerial roots, stilt roots, runners and breathing roots. ओके, सो आपण जर वडाचं झाड पाहिलं असेल तर वडाच्या झाडाला पण आपण बघू शकतो की काही काही रूट्स हे बाहेर असतात म्हणजे जमिनीच्या वर असतात. ओके, सर ते जमिनीच्या वर असलेल्या रूट्सचे पण काही काही वेगवेगळे फंक्शन्स असतात. हे या ठिकाणी सांगितलेले आहे. ओके, सो त्यांचं फक्त काम पाणी ऑब्झर्व करणे किंवा एक सपोर्ट देणे हे तर असतात, बट प्लस त्याच्या सोबत काही मॉडिफाईड फंक्शन्स पण असतात जे ते रूट्स करतात. तर त्याचं त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आय मीन त्याच्याबद्दल त्यांनी माहिती सांगितलेलं आहे. हा बोला. ओके, सो हिअर इज द सम एक आपल्याला आयडेंटिफिकेशन साठी आणि एक माहितीसाठी एक पॅराग्राफ दिलेला आहे. द रूट्स एमर्जिंग फ्रॉम द ट्रंक अँड ब्रांचेस ऑफ बनाना दे ग्रोज टुवर्ड द सॉइल. जर बनियान ट्री आपण बघितलं असेल वडाचं झाड, तर वडाचं झाड आपल्याला एक थोडं पिक्चर इथं दाखवतो. वडाचं झाड आपल्याला कळेल. वडाचं झाड जर आपण कन्सिडर केलं हा वडाचं झाड आहे. ओके, तर त्याला आपलं एक काही रूट्स दिसतात जे असे पाहिलं असेल वडाचं झाड, राईट. वडाच्या झाडला असे रूट्स असतात जे बाहेर असतात, जे ब्रांचेस म्हणून बाहेर आलेले असतात आणि ज्याला आपण बेसिकली पकडून लटकत असतो, झुलत असतो. वडाच्या झाडाला जर आपण वडाच्या झाडाला वगैरे राऊंड गेलं तर, आणि प्लस खालती पण म्हणजे जर त्यांचं हे जर जमिनीवर जर तो असेल तर त्याच्यावरतीही काही काही रूट्स आपल्याला आढळून येतात. ओके, तर त्याचबद्दल त्यांनी माहिती सांगितलेली आहे. द रूट्स एमर्जिंग फ्रॉम द ट्रंक, okay, trunk and branches of banyan tree grows towards the soil. These roots are called prop roots. So basically त्यांनी काय सांगितलं, जे स्टीम्स जे खोडापासून जमिनीकडे येणारे जे मुळं आहेत त्यांना प्रॉप रूट्स असं त्यांनी एक नाव दिलेलं आहे. ओके, व्हॉट कुड बी द यूज ऑफ दिस प्रॉप रूट्स? इन द बिगिनिंग द बनाना ट्रीज हॅज अ व्हेरी फ्यू प्रॉप रूट्स, बट लेटर ऑन their number increases so much that it appear like a small forest. So जसं बनान ट्री म्हणजे कोणतं म्हणजे बनान ट्री जेव्हा छोटा असतो
ओके, त्याचे जे प्रॉप रूट्स असतात ते कमी नंबर्स मध्ये असतात, पण जसा जसा जो मोठा होत जातो तसे तसे त्याचे प्रॉप रूट्स असे वाढत जातात आणि ते एक जंगल लाईक स्ट्रक्चर त्या झाडाला ते देऊन देतात. सो हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि कोलकातामध्ये, इन कोलकाता, 250 years ओल्ड बनाना ट्री, 250 वर्ष जुना बनाना ट्री आहे इंडियन बॉटनिकल गार्डन मध्ये, दॅट कव्हर्स अ व्हेरी ह्यूज एरिया. एक गार्डन मध्ये ते फक्त जस्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, सो दिस कॅन बी सपोर्ट द थाउजंड्स ऑफ क्रॉप रूट्स, ज्याला थाउजंड्स ऑफ क्रॉप रूट्स आहेत. हे फक्त त्यांना सांगण्यात आलेलं आहे. सो हा जो रूटचा एक पॉईंट होता ते तुम्हाला समजला का? त्यात काय डाऊट वगैरे? नाही सर. तन्मय, नाही सर. कुणाल? नो सर. ओके, गुड. जय, ऑल क्लियर? नो सर. ओके, गुड. सो सक्षम? Sir, doubt is clear. Okay, cool. So let's go for the next point. The next point we have stem. Stem. So a stem grows above the soil from the plumule of सर sprouting. आवाज नीट नाही येते तुमचा. Hello, आता येतोय? आवाज येतोय नीट मला नाही आता. येते. हॅलो, आता येतोय आवाज? हो सर, Yes. येतोय. ओके, गुड. सो जसा आपण रोड बघितला, एक झाड आहे, त्या झाडला आपण जर बघितलं बघा, वरच्या मोमेंटला आपण बघितलेलं, राईट, एक सीड आपण जसं स्प्राउट केलेलं, जसं सीड आपण पेरलेलं, सीड पासून 2 पार्ट निघालेले. एक जो जमिनीकडे गेलेला त्या प्लांटला आपण रूट असं म्हटलेलं आहे. ओके, जो जमिनीकडे गेलेला पार्ट, सॉरी, राईट, दिस इज कॉल्ड रॅडिकल, आणि जो नंतर कन्वर्ट झाला रूट मध्ये. अँड दिस प्ल्युमल that's converted into stems. So we will see the stem. So what is stem and what is the function of stem? So here they said the stem grows above the soil from plumule of sprouting seed, right? So as the sprout grows, the length of stem gradually increase. जसं जसं प्लांट मोठा होत जाणार तसं तसं त्याचे स्टेम्स आहे, त्याची जी लांबी ती पण वाढत जाणार. Okay, so there are nodes on the stem. So here we can see the nodes. So एक काठी सारखा आपल्याला एक प्रकार या साईडला तुम्हाला दिसत असावा. ओके, this and this such portion. जर आपण बांबूचं झाड वगैरे बघितलं तर त्याला तुम्हाला बघा एक नोड्स दिसतात, राईट. सो त्या नोड्सला ओके, ते गाठ लाईक स्ट्रक्चर जो असतो त्याला आपण नोड्स असं म्हणतो. ओके, सो दिस सच नोड्स वी हॅव ऑन स्टेम. ओके, अँड सॉरी, सो सच स्ट्रक्चर म्हणजे त्याच्या स्ट्रक्चरला आपण एक नोड्स असं नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आणि त्या 2 नोड्सच्या मध्ये जे पण जागा असते त्याला आपण इंटरनोड असं म्हटलं. आता हा जो प्लेस आहे, हे एक नोड आणि हा वरचा नोड, हा नोड आणि ह्या खालचा हा जो पर्टिक्युलर स्पेस आहे त्याला आपण इंटरनोड असं म्हटलं. ओके, सो देर आर नोड्स ऑन द स्टेम्स. द लिव्स कम आउट ॲट द नोड्स. सो लिव्स, पानं, ते कुठेही न उगवतात, ते फक्त नोड्सच्या वरतीच उगवतात. ओके, सो दिस वी हॅव टू we have to get the point. The leaves come out at the nodes and the part of stems between the 2 nodes is called internode. जसं मी तुम्हाला सांगितलेलं, ओके, जसं मी तुम्हाला सांगितलेलं की हा जो नोड्सचा पार्ट आहे, ओके, ह्याचा मधले जो पार्ट आहे त्याला आपण इंटरनोड असं म्हणतो. आणि त्या नोड्सला एक बर्ड लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसेल जिथून लीफ निघतो. ओके, सो जो लीफ पार्ट आहे तो फक्त आणि फक्त नोड्सवरच आपण बघू शकतो की नोड्सवरूनच तो बाहेर निघू शकतो. ओके, सो द टीप और एपिकल एंड ऑफ अ स्टेम इज कॉल्ड बर्ड. जो टीप आणि एपिकल एंड असतो, जो वरती लांब ग्रो करत जातो, त्याला आपण बर्ड असं म्हणतो. ऑब्झर्व द ब्रांच ऑफ एनी प्लांट अँड आयडेंटिफाय इट्स पार्ट ऍज पर द डायग्राम. जर तुमच्या आजूबाजूला कोणते झाड वगैरे असेल तर त्याचा तुम्ही ऑब्झर्व करू शकता त्याच्या खोडाचा, आणि जस्ट एक या डायग्रामला तुम्ही रेफर घेऊन त्याला कन्सिडर करू शकता. अशा प्रकारे त्याने सांगितलेलं आहे. तर हे पार्ट तुम्हाला समजला ना, हा वाला पार्ट स्टेम्सचा? Yes sir, समजला. ओके, गुड. सो हो, मला एक तुम्हाला बोलायचं होतं की थोडं समोर पुढचे आपले फक्त 3 पॉइंट्स आहेत. तर मी तुम्हाला अनदर लिंक पाठवून जर आपण कंटिन्यू करत असतो तर करायचं का?
हॅलो. ओके सर चालेल. चालेल सर. तो जर तुम्ही मला टाइम सांगा की लगेच पाठवू का थोड्या वेळाने पाठवू, म्हणजे अर्धा 1 तासाच्या ब्रेक नंतर, त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करूया. एक तास थोड्या वेळाने पाठवली तरी चालेल. ओके. कोण हा सार्थक सर बोलत थोड्या आहे का? वेळाने पाठवा. थोड्या वेळाने पाठवू का? कारण जस्ट फक्त 3च पॉईंट हा, उरले सर. आपला. एक लीफ पण छोटा सिंपल पॉईंट आहे, फ्लॉवर पण छोटा सिंपल पॉईंट आहे, आणि फ्रूट फक्त 3 पॉईंट आहे. त्याच्यानंतर आपला लेसन कम्प्लीट होऊन जाईल. ओके सर चालेल. ओके सर. कितीला पाठवाल सर? तर मी 12 साडेबाराला पाठवू, चालेल? ओके चालेल. ओके ठीक आहे. चालेल. ओके गुड. तर मी तुम्हाला 12 साडेबाराला एक सेकंड लिंक पाठवतो. आतापर्यंत जे काही शिकवलं त्याच्यामध्ये काय पॉईंट्स वगैरे किंवा डाऊट वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकता. येस. नाही सर. काय डाऊट वगैरे आहे का जय? एनी डाऊट? नो नो डाऊट. सर. नाही सर. मला पण ओके गुड. सार्थक सगळे म्हणजे लाईक बेसिक्स क्लिअर होतात आहे ना, म्हणजे जे शिकवतंय ते समजतंय ना? ओके गुड. हो सर. तर मग मी तुम्हाला 12:30ला मी तुम्हाला एक लिंक पाठवतो. 12:30ला सगळे या परत. ओके. हो. ओके. थँक्यू.